The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Heartbeats of Healing podcast with doctors. No side effects. एक सुरक्षित, फायदेशीर आणि आदर्श उपचार पद्धती म्हणून होमिओपॅथीकडे बघितलं जात आहे. कारण होमिओपॅथी फक्त रोग नाही तर रोगाचं कारणच नष्ट करते. होमिओपॅथी या मेडिकल सिस्टीमच्या माध्यमातून आपली नॅचरल हिलिंग फोर्स स्ट्रॉंग कशी राहिली पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज आमच्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त MD होमिओपॅथी गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर योगेश घोंगडे. सो लेट्स बिगिन. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय मी राहुल ढोले. आणि आपला जो शो आहे त्याचं नाव आहे हार्टबीट्स ऑफ हिलिंग. काय असतं की आपल्याकडे जी आपली लाईफस्टाईल आहे आजकाल आणि ज्या पद्धतीचं आपण जेवण जेवतो आहोत आणि आधीचं जेवण आणि आताचं जेवण याच्यामध्ये इतका फरक पडलेला आहे की आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्यावर किती आजारांचं आक्रमण होत आहे हे आपण नेहमी बघतोय. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की हे सगळे आजारपण वगैरे चालू असताना मग त्यातनं लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच असतात. सो अशा वेळेस काय करायचं, कुठल्या पद्धतीचं ट्रीटमेंट जे असेल, उपचार पद्धती आहे ती आपल्याला घ्यायची, या संबंधात आपण आपल्या डॉक्टरांशी म्हणजे जे आपले गेस्ट असतात त्या डॉक्टरांशी आपण संवाद साधत असतो. आणि आज आपल्यासोबत असणार आहेत एक असे गेस्ट जे होमिओपॅथिक आहे, म्हणजे होमिओपॅथीमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू असते. सो ते गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत होमिओपॅथीमध्ये. तर चला मी आमंत्रित करतो आपले आजचे जे गेस्ट आहेत डॉक्टर योगेश घोंगडे सर यांना. सर खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. या तुम्ही इथे स्थानापन्न व्हा. आणि मला खूप जाणून घ्यायला, मला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की हा जो प्रवास आहे तुमच्या प्रवासाबद्दल. आणि ऑफकोर्स की जसं मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की वेगवेगळे आजार आहेत किंवा त्या उपचार पद्धती आहेत आणि त्यामध्ये होमिओपॅथीचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो कम्पॅरेटिव्हली जे इतर उपचार पद्धती आहेत. सो याविषयी आपलं हे डिस्कशन असणार आहे. सो तुमच्या परमिशनने आपण सुरू करूया. येस, नक्की, प्लीज. तर डॉक्टर योगेश सर, पहिला प्रश्न आहे मला की हा जो तुमचा प्रवास आहे होमिओपॅथीचा, म्हणजे तुम्ही होमिओपॅथी कडे कसे वळला? मला सांगायला नक्कीच आवडेल सगळ्यांना की खरं तर मी 11वी-12वीला असताना मी बायो ग्रुप हा घेतला नव्हता. म्हणजे मी मेडिकलला जाणारच नव्हतो बिकॉज माझं मॅथमॅटिक्स चांगलं होतं आणि मी इंजिनियर होणार होतो. पण झालं असं, 12वीची जस्ट सुरुवात होती आणि माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. आणि वडिलांना हार्ट अटॅक आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना ICU मध्ये ती सगळी ट्रीटमेंट, इमर्जन्सी ट्रीटमेंट, हे सगळं आम्ही बघितलं. आणि म्हणजे मी तर असा रडलोच त्यावेळेला. समहाऊ वडील माझे रिकवर झाले, त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट झाली 10 दिवसांची वगैरे. आणि मग ते घरी आले आणि त्यांनी मला जस्ट बोलवलं की मी तुला एक सांगू का? म्हटलं काय? बोल. बघ, मला हार्ट अटॅक आलाय आता सध्या आणि माझी ट्रीटमेंट माहिती नाही कशी चालू आहे, काय चालू आहे. तर आपल्या घरात जर एक स्वतः डॉक्टर असेल, कदाचित माझी चांगली ट्रीटमेंट होऊ शकते. माझी एक इच्छा आहे की आपल्या घरात कोणी डॉक्टर नाहीये, मग तू डॉक्टर झालेला आम्हाला आवडेल. समहाऊ माझ्या वडिलांचं जे काही स्वप्न होतं, मग म्हटलं चला आपण ते पूर्ण तर करून बघूया. पण मी वडिलांना सांगितलं की माझा बायो ग्रुप तर नाहीये. बरोबर आहे. मी इंजिनिअरिंगला जायचं मी ठरवलंय. तू बघ, तुझ्या सरांना विचारून बघ काय होऊ शकतं, काय होऊ शकतं. त्यावेळेला नेमकी एक्झामचा फॉर्म भरण्याची वेळ होती आणि त्यावेळेला मी माझी इच्छा माझ्या सरांना विचारून दाखवली. तर बायोलॉजीला असणारे सर म्हटले की हरकत नाहीये, तुझा मी सर्व सिलेबस एक्स्ट्रा क्लास घेऊन कव्हर करतो. तुझी इच्छा असेल, तुझ्या वडिलांची इच्छा असेल तर मी तुला बायोलॉजी ग्रुप घेऊन देतो आणि तू घे. सो इट वॉज माय टर्निंग पॉइंट. आणि मग मी बायोलॉजी विषय हा 12वीचा फॉर्म भरताना घेतला. अच्छा, म्हणजे अगोदरपासून हे डिसाइडेड नव्हतंच. नाही, पण ज्यावेळेस आता फायनल फॉर्म भरतो आपण परीक्षेच्या अगोदर की आपले हे विषय असणार आहेत, तो जो येतो करेक्ट, तर त्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजी लिहिलं. करेक्ट. आणि मग मी वडिलांना सांगितलं की माझा बायोलॉजी विषय जरी कच्चा असल्यामुळे मला ठीक आहे, मेडिकलला जाण्यासाठी मला सरांनी एक्स्ट्रा लेक्चर घेऊन ते तयारी करून घ्यायचं ठरवलंय. पण मला कदाचित पर्सेंटेज कमी मिळू शकतात, मला ऍडमिशन कदाचित मिळू नाही शकणार. तर मला असं वाटतं की आपण थोडा गॅप घेऊन पुढच्या वर्षी ट्राय करायचं. तर पप्पा म्हटले ठीक आहे, एक काम कर,
तुला जे मार्क्स मिळतील त्यात आपण बघू काही मिळतंय का, नाही तर असंही आपण गॅप घ्यायचं ठरवलं तर आपण नंतर विचार करू, पण आता तू एक्झाम दे. मग मी एक्झाम दिली. ऑब्विसली तयारी नसल्यामुळे कमी मार्क्स मिळाले, पण मग कमी मार्क्स मिळाल्यावर त्यावेळेला माझी लास्ट बॅच विदाऊट नीट किंवा विदाऊट एंट्रन्स एक्झाम असायची ती. मग त्याला टोटल ॲग्रिगेट पर्सेंटेजवर असायचं. नंतर सुरू झालं. नंतर नीट होतं. 98ची माझी बॅच 12वीची. तर त्यावेळेला मग मला कमी पर्सेंटेज होत आहे आणि मग सगळ्यात शेवटी कुठेच ऍडमिशन मिळत नाही, म्हणून मला होमिओपॅथीला ऍडमिशन मिळत होतं. अच्छा. मग वडील म्हटले ठीक आहे, डॉक्टरची डिग्री तर लागणार आहे आपल्याला, ठीक आहे, मग आपल्याला काय हरकत आहे. म्हणजे त्यांचा जो म्हणजे हेतू होता तो उपचारांशी संबंधित होता, की आपल्या हक्काचं कोणीतरी असं असावं की ज्याला हे उपचार करता येते. मग मे बी ॲलोपॅथी असेल किंवा होमिओपॅथी. त्यांना हे माहितीच नव्हतं. त्यांना फक्त हे माहिती होतं की डॉक्टर कुठलाही असो त्याला हॉस्पिटल काढता येतं, हा त्यांचा थॉट आहे. आणि बरोबर. मला कमी मार्क्स मिळाल्यामुळे मला कुठेच आधीचे ऑप्शन्स नव्हते, म्हणून मग होमिओपॅथीला ऍडमिशन मिळालं आणि समहाऊ मग मी होमिओपॅथीच्या फील्डमध्ये गेलो आणि होमिओपॅथिक डॉक्टर झालो. आणि आता तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात. सर, सगळ्यांच्या मनात शंका असते की होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी यामध्ये काय फरक आहे, पण तत्पूर्वी मी हे विचारेल की होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय. कारण की आमच्यासारख्या लोकांनी किंवा जे आपल्या घरामध्ये वगैरे सगळीकडे असतात त्यांना होमिओपॅथी म्हटल्यानंतर आठवतात त्या ज्या छोट्या गोळ्या असतात, साबुदाणाच म्हणतो आम्ही. तर म्हणजे गमतीने अगदी त्याचा इफेक्ट माहिती आहे की चांगलाच होतो, पण त्याच्या साबुदाण्याचा गोळा, त्या गोळ्या असतात छोट्या छोट्या, इथपर्यंतच आमची इन्फॉर्मेशन आहे. पण ऍक्च्युअल होमिओपॅथी म्हणजे हे कसं शास्त्र आहे? छान प्रश्न विचारला तुम्ही. होमिओपॅथी हे जे शास्त्र आहे हे डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी 1796 साली उदयास आणलेले शास्त्र आहे. तर याचा जो काही बेस आहे, लॉ ऑफ सिमिलिया, सिमिलिबस क्युरेंटर, म्हणजे काट्यानेच काटा काढला जातो असं हे शास्त्र आहे. ज्या डॉक्टरांनी हे शास्त्र उदयास आणलंय, डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन, हे स्वतः त्या काळचे एक MD ॲलोपॅथिक डॉक्टर होते. म्हणजे ज्यांनी होमिओपॅथी शोधलं त्यांनी ते स्वतः ॲलोपॅथीचे डॉक्टर होते. पण त्या काळची ट्रीटमेंट, ते आजार बरे करायला सुद्धा 100% काय म्हणतो बरोबर नव्हती किंवा मग त्यांना ती आवडली नाही. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना खूप भाषा अवगत होत्या, म्हणून त्यांनी ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं. आणि ट्रान्सलेशनचं काम सुरू करत असताना त्यांना एक झाड आहे, त्या झाडाचं जे साल आहे त्या सालापासून जर त्याचा अर्क काढला आणि एखाद्याला दिलं तर त्याच्याने मलेरिया बरा होतो, असं ते एक वाक्य होतं. मग त्यांना ते खटकलं. मग त्यांना असं खटकल्यानंतर मग त्यांनी काय केलं ना, ते झाड शोधलं, त्याचा ते साल काढलं आणि त्याचं अर्क बनवून ते स्वतःच घेतलं. आणि घेतल्यानंतर त्यांना जाणवलं की अरे मलेरियासारखे सिम्पटम्स येत आहेत, मग थंडी, ताप वगैरे असं. आणि मग असं झालं की अरे मला तर आले. मग त्यांनी त्यांच्या मिसेसला दिलं, त्यांनी त्यांच्या मित्रांना दिलं. मग असं करत करत अरे सगळ्यांना तर मलेरियाचे लक्षण यायला लागले. याच्यात काय झालं की एक मलेरियाचं रुग्ण त्याच्याकडे ट्रीटमेंटला आलं. ठीक आहे. मग त्यांनी हे जे प्रयोग चालू होते ना, यातलं औषध त्या मलेरियाच्या पेशंटला दिलं आणि तो पेशंट बरा झाला. अच्छा, म्हणजे ज्यांना नव्हता त्यांना ते सिम्पटम्स दिसायला लागले आणि ज्याला ऍक्च्युअली ते सिम्पटम्स आहेत त्याला ते दिल्यानंतर ते नलिफाईड झाले, थोडक्यात की ते बरा झाला पेशंट. म्हणजे काय माहिती का, त्यांनी माझे 100 प्रयोग केले, 100 मेडिसिनचे प्रयोग केले की जे औषध निरोगी माणसाला दिल्यानंतर जी लक्षणं येतात आणि तीच लक्षणं जर पेशंटमध्ये असतील आजारी, तर तेच औषध त्या पेशंटला दिले तर तो आजार त्या आजारातून बरा केला जातो. सो असं हे शास्त्र या डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी शोधून काढलं. हे झालं होमिओपॅथी. करेक्ट, होमिओपॅथीबद्दल. सर, आणि हे त्यांनी कुठल्या भाषेतनं म्हणजे हे कुठलं होतं ऍक्च्युअली, हे की कुठल्या भाषेतनं त्यांनी ते ट्रान्सफर करत होते, की म्हणजे की मूळ सोर्स कुठे आहे याचा? हा, ऍक्च्युली जर्मनी हे याचा मूळ सोर्स आहे. तर जर्मनीमध्ये होमिओपॅथीचा पहिला उगम झालेला आहे. आणि आज म्हणजे मला सांगायला खरं तर आनंद वाटतोय की जगामध्ये ही 2 नंबरची पॅथी म्हणून ऍक्सेप्टेड पॅथी आहे. पहिली ॲलोपॅथी आणि आता ही होमिओपॅथी ऍक्सेप्ट झालेली आहे. 2 नंबरची पॅथी म्हणजे बरेच पेशंट आता होमिओपॅथीकडे वळाले आहेत आणि जगामध्ये सगळ्या लोकांनी होमिओपॅथीला ऍक्सेप्टन्स केलेला आहे. म्हणून ही जगामध्ये आता 2 नंबरची पॅथी. पण याचा उदय जर बघाल तर 1796, म्हणजे हार्डली मी तुम्हाला सांगतो आज 228 वर्ष झालेली आहेत. सो 228 वर्षात जर हे शास्त्र जगात 2 नंबरला जाऊ शकतं तर येत्या काही वर्षात
खूप चान्सेस आहेत की ते टॉपला जाईल. नक्कीच. सर, आणि तुम्ही जो उल्लेख केलात ना मगाशी की ते झाडाचं साल आहे, तर याच्यात ज्या गोळ्या बनवलेल्या असतात, तर हे वेगवेगळ्या झाडांपासून बनतं का काय, म्हणजे ह्याचा काय सोर्स असतो? करेक्ट. याचा सोर्स हर्बल बेसच आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या झाडाचं पान म्हणा, एखाद्या झाडाचं फूल म्हणा, किंवा एखाद्या झाडामध्ये असलेले काही गुणधर्म म्हणा, ते त्या वेगवेगळ्या सोर्स आहे. पण मग कसं असतं की जसं आयुर्वेद शास्त्रामध्ये तुम्हाला ऍज इट इज जडीबुटी दिली जाते रॉ फॉर्म मध्ये, बरोबर आहे. पण होमिओपॅथीमध्ये काय होतं ना, त्या प्रत्येक गोष्टीमधून जो औषधी गुणधर्म असतो तो काढून घेतला काढला जातो. असतो. आणि तो त्याला डायल्युशन म्हणतो आपण, तर आम्ही डायल्युशन बनवतो. आणि ज्या साबुदाण्याच्या गोळ्या तुम्ही म्हणतात ना, तर त्या शुगर ऑफ मिल्क असतात, ज्या किलोने मिळतात. तर हे जे काही औषध आपण डायल्युशन बनवलेलं असतं ना, तर त्या गोळ्यांवर ते डायल्युशन टाकायचं असतं. अच्छा, म्हणजे त्याच्या आतमध्ये नाही येते, त्या गोळ्यांमध्ये नाही येते, वरून टाकायला लागतं. सर. पण ते ऍब्झॉर्ब कसं काय, म्हणजे ते राहतं कसं काय त्याच्या ऍब्झॉर्ब करतात ना गोळ्या. सो शुगर ऑफ मिल्क हे ना मेडिकेटेड गोळ्या असतात, त्या नॉन मेडिकेटेड ग्लुबुल्स असतात. त्याच्यावर आपण औषध टाकलं की त्या मेडिकेटेड होतात. कसं आहे, आजारी पेशंट जो असतो तो ऑलरेडी दुःखात असतो, त्याला ऑलरेडी त्रास असतो, आणि त्या त्रासाचं त्याला कडू औषध दिले किंवा वेदनादायक ट्रीटमेंट दिली, बरोबर तर त्याच्या वेदना वाढतात. म्हणून होमिओपॅथिक ह्या ज्या जनक आहेत डॉक्टर सामील हॅनेमन, त्यांनी खूप विचार करून हे शास्त्र उदयास आणलेलं आहे. म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या ह्या गोड गोळ्या असतात, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आणि ते पटकन म्हणजे स्वॅलो पण केल्या जातात आणि पेशंट बराही होतो. सर, खूप इंटरेस्टिंग. म्हणजे आता याच्यावरती आलेलो आहेत आपण. आता मला सांगा की होमिओपॅथीमध्ये प्रत्येक गोष्टीवरचे आजार आहेत आपल्याकडे आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे. सर्दी असेल, ताप असेल, खोकला, ह्या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट होते. सो ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये जो मेजर डिफरन्स आहे, तर तो काय आहे? म्हणजे आता जी मॉडर्न पॅथी आहे, ती मॉडर्न पॅथी तुमचे आजार बरे करायला ट्रीटमेंट देते. ठीक आहे. म्हणजे एखाद्याला ताप आला असेल तर त्यांच्याकडे तापेला क्रोसिन एकमेव औषध आहे की त्या क्रोसिनने त्याचा ताप जातो. पण तुमच्या लक्षात आलं असेल, ताप आल्यानंतर तो ताप फक्त त्या क्रोसिन या औषधाने फक्त 6 तास जातो किंवा 8 तास जातो. 8 तासांनी पुन्हा येतो, पुन्हा गोळी घेतली का पुन्हा कमी होतो. म्हणजे तो तेवढ्या पुरता मर्यादित आहे. म्हणजे असे बरीच आजार आहेत की ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट दिल्यानंतर तो तात्पुरता आजार बरा होतो. त्या औषधाची पॉवर आहे तोपर्यंतच, आणि औषधाची पॉवर समजली की तो परत आजार उफाळून पडतो. राईट. म्हणून त्याचे काही कोर्सेस वगैरे केले तर ते अॅक्यूट डिसिजेस वगैरे छान बरे होतात. पण वारंवार तोच आजार होत असेल, ती वर्षानुवर्ष तीच ट्रीटमेंट देतात. बट होमिओपॅथी काय करते ना, की होमिओपॅथी कुठलाही आजार हा मुळापासून बरं करते. मुळापासून म्हणजे काय, बघा आता माझ्याकडे तापेचे समजा 10 रुग्ण आले, तर तापेचे 10 रुग्ण आल्यानंतर आमच्याकडे काही क्रोसिन सारखं स्पेसिफिक एकच औषध नाही आहे की ह्या औषधाने तुमचा ताप बरा आहे. 10 तापेच्या वेगवेगळ्या पेशंटला 10 वेगवेगळी औषधं लागू शकतात. त्याचं कारण असं आहे की समजा तुम्हाला ताप आलाय, पण त्या तापेसोबत तुमचं सर्दी पण आहे, तुमचा घसा पण दुखतोय, अंग पण, कोणाचे सिम्पटम्स काय आहेत, राईट. आणि तुम्ही आजारी पडलात, कदाचित तुम्ही थंड वगैरे काही पिलं असेल, खाल्लं असेल, बरोबर. सो तुमचे हे युनिक सिम्पटम्स आहेत. मग तुमचे युनिक सिम्पटम्स जे आहेत ते तुमचे युनिक मेडिसिननेच बरे होणार आहेत. मग तुम्हाला स्पेसिफिकच ट्रीटमेंट लागणार आहे. तसंच बाकीच्या 10 जे 9 पेशंट्स आहेत तापाचे, काहींना पावसात भिजल्यामुळे जर ताप आला असेल तर त्यांच्यासाठी सो आमच्याकडे अशी इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट होते. म्हणजे जसे सिम्पटम्स आहेत तसे तर ट्रीटमेंट होतेच, पण मे बी रिझनिंग नुसार सुद्धा ट्रीटमेंट बदलते, ज्याला आपण रूट कॉज म्हणतो. सर, हे खूप ऐकलंय मी की म्हणजे की कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जाता तर खूप लोक म्हणतात की ते विचारतात की मग आधी काय झालं होतं किंवा हे काय झालं होतं, ते यासाठी ती फॅमिली हिस्ट्री किंवा तुम्ही त्या पेशंटची जी हिस्ट्री जाणून घेता, तर ती यासाठीच जाणून घेता. आपल्याला ना कुठलाही आजार होताना किंवा कुठलाही आजार आपल्या शरीरामध्ये असा येतच नाही, त्याला काहीतरी कारण असतं. हे बघा, जगामध्ये आता भरपूर आजार आहेत, बरेच आजार असे आहेत की ज्याला वर्षानुवर्ष लोक ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांची ट्रीटमेंट बंद झाली किंवा 2-4 दिवसाचा गॅप जरी पडला तर त्यांचा आजार उफाळून येतो, वाढतो. असे आजार आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही हे पूर्ण आजारी जो व्यक्ती आहे त्याची पूर्ण माहिती घेतो. ती माहिती घेताना त्याची शारीरिक लक्षणं, मानसिक लक्षणं, त्याची फॅमिली हिस्ट्री, त्याची पास्ट हिस्ट्री, त्याच्या आजाराची हिस्ट्री, की त्यालाच का आजार सुरू झाला.
आणि हे सगळं कळल्यानंतर आम्ही त्या रूट कॉज पर्यंत पोहोचतो आणि हम्म. रूट कॉज पर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही जेव्हा त्याला कॉन्स्टिट्युशनल एक मेडिसिन दिलं, तर ते कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन त्याची इम्युनिटी वाढवतं, इम्युनिटी बॅलन्स करतं. जे प्रॉब्लेम आहे तिथं जाऊन आमचं मेडिसिन काम करतं आणि ओके. तो आजार हा मुळापासून बरा केला जातो. म्हणून बघा, आमच्याकडे सायकोसोमॅटिक डिसिजेस, सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक विकार. मनोकायिक विकारांमध्ये कुठले कुठले आजार आहेत, जसे पोटाचे विविध आजार आहेत, ज्याला IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस, असे मनोकायिक विकार जे आहेत ते 100% आमच्याकडे बरे होतात. याला बाकीच्या पॅथीमध्ये किंवा मॉडर्न पॅथीमध्ये तात्पुरते बरी करण्याचे औषध आहेत, पण माझ्याकडे शेकडो उदाहरणं आहेत की IBS, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखी मोठी मोठी आजारं आम्ही होमिओपॅथीने त्यांची बरी केलेली आहेत. होमिओपॅथीने बरी होतात हे 100% होतात सर. सर. आता तो एक भाग असतो हा, की बऱ्याचदा काय होतं की डोकं दुखतंय, ताप आला वगैरे, तर ते काय म्हणतात पटकन अरे जा गोळी घेऊन ये वगैरे, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण त्यांना म्हणतो ना की अरे होमिओपॅथिक डॉक्टरकडे आपण जाऊयात, तर बऱ्याच लोकांची तक्रार कशी असते किंवा फॅमिलीमधले काय म्हणतात की अरे त्याला खूप वेळ लागतो किंवा मग ते सगळं त्यांची आहे ना खूप ट्रीटमेंट, एकतर बऱ्याचदा तर अपॉइंटमेंटच मिळत नाही. डॉक्टर्स मी बघितलेलं आहे की तुम्हाला आठवडा अपॉइंटमेंट घ्यावी लागते अगोदर आणि त्यानंतर सो तितका थांबण्याचा वेळ लोकांकडे नसतो. सो ट्रीटमेंट ही जी आपली चालते होमिओपॅथिक, तर याच्यामध्ये बरं होण्याचा जो कालावधी असतो कम्पेअर टू, माझ्या ते लक्षात आलं की गोळी जी घेतो आपण बाहेर मेडिकलवरनं, तर त्याने पटकन बरं होईल, पण ते परत काही वेळानंतर तुम्हाला शेवटी ते येणार, म्हणजे तुम्हाला त्या गोळ्यांचे डोसेस पूर्ण करावे लागतील. पण होमिओपॅथीमध्ये असं होत नाही. सो हा जो टाइम आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, तर याचं एक्सप्लेनेशन आपल्याला कसं देता येईल किंवा लोकांना कसं आपल्याला हे करता येईल की बाबा की हे पूर्णपणे बरं होऊ शकतं, जे की नंतर तुम्हाला होणार नाही, या पद्धतीत कसं सांगणार तुम्ही? येस, आता बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की होमिओपॅथिकच्या ट्रीटमेंटला गुण यायला खूप वेळ लागतो. पण त्याचं कारण असं आहे, तुम्ही कुठल्या आजाराच्या स्टेजमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना अप्रोच करता यावर त्याचा कालावधी डिपेंड्स असतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी सांगेन, तुमचा संधिवात आहे, संधिवात 10-15 वर्षाचा, 20 वर्षाचा संधिवात आहे, राईट? आणि संधिवाताची ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही आमच्याकडे येतात. आमच्याकडे आल्यानंतर तो संधिवात बरा व्हायला मला कमीत कमी 2-3 वर्ष लागू शकतात कायमचा बरा करायला. कायमचा बरा होऊ शकतो कायमचा बरा व्हायला, कारण ह्या गोळ्यांनी फक्त तो राहतो. करेक्ट, बरोबर आहे ना, म्हणजे जे मेडिकलवरनं आपण घेतो, पण ह्या गोळ्यांनी तो कायमचा बरा. माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत. सी, संधिवात जो आहे याला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणतात. ऑटो इम्युन म्हणजे काय, जी आपली इम्युनिटी असते, खरं तर इम्युनिटी म्हणजे काय, रोगप्रतिकारक शक्ती. आणि रोगप्रतिकारक शक्ती काय काम करते, तर रोगाला प्रतिकार करत असते. पण काही कारणांमुळे, काही ट्रिगरिंग फॅक्टर्समुळे होतं काय, ती आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराविरुद्ध काम करायला लागते आणि म्हणून अशा आजारांची उत्पत्ती होते, ज्याच्यामध्ये संधिवात आहे किंवा काही स्किन डिसीजेस आहे, लायकन प्लॅनस, सोरियासिस, एक्झिमा, अशी बरीच आजार आहेत. तर होमिओपॅथी काय करते माहिती का, अशा पेशंटला प्रॉपर हिस्ट्री घेते, त्याच्या मूळ कारणापर्यंत पोहोचतो आपण आणि एक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट दिली जाते. आणि कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंटनी होतं काय, ती त्याची इम्युनिटी स्टिम्युलेशन केली जाते आणि इम्युनिटी जी शरीराविरुद्ध काम करायला लागली आहे ती बॅलन्स केली जाते. इम्युनिटीने व्यवस्थित काम करावं असं ते काम केलं जातं. आणि म्हणून हे आजार सुद्धा आमच्याकडे जे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत ते सुद्धा होमिओपॅथीने कायमचे बरे केले जातात. आता होतं काय, जनरली संधिवात असेल, मायग्रेन असेल, पोटाचे विकार असतील, कमरेचे मणक्याचे विकार असतील किंवा अजून काही वेगवेगळे विकार असतील किंवा त्वचा विकार असतात, जसं सोरियासिस, एक्झिमा, पांढरे डाग, हे काय करतात ना, तुम्हाला त्रास झालाय की तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जातात, बरोबर, औषधं घेतात, तात्पुरतं बरं वाटलं की छान, पुन्हा 8-15 दिवसांनी, महिन्यानी पुन्हा सेम त्रास होतो, पुन्हा तुम्ही त्या डॉक्टरकडे जातात, बरोबर, पुन्हा बरं वाटतं तात्पुरतं. मग असं करत करत तुम्हाला वाटतं 2-4 वेळा हेच झालं, याच्यापेक्षा आपण तज्ञ मॉडर्न ट्रीटमेंटकडे घेऊया, मग तुम्ही अजून तज्ञाकडे जातात. तज्ञ पण तुम्हाला 6 महिने, वर्षभर ट्रीटमेंट देतो, बरं वाटतं, औषधं घेतो, तोपर्यंत औषधं संपली का पुन्हा जेस येते. मग असं करत एखाद्या डॉक्टरकडे 1-2 वर्ष तुम्ही ट्रीटमेंट घेतात, त्याच्याकडे पण तुम्हाला असं 100% रिझल्ट नाही मिळाला, पुन्हा त्याच सारख्या दुसऱ्या डॉक्टरकडे तुम्ही ट्रीटमेंट घेतात, परत तिथून सुरू. मग परत काय होतं की असं करत करत तो आजार तुमचा 2-4 वर्षाचा कधी जुना होतो हे कळत नाही. आणि मग तुम्हाला कोणीतरी सल्ला देतं की जा बाबा होमिओपॅथी घे, तू कायमचा बरा असेल. मग असा रुग्ण जेव्हा त्याचा आजार 2-5 वर्ष जुना झाला की मग आमच्याकडे येतो. मग साहजिकच 5 वर्षाच्या आजाराला आमच्याकडे बरं व्हायला मुळापासून एखादा वर्ष तर घेईल,
बट माझ्याकडे आमची USP अशी आहे, तुमचा 5-10 वर्षाचा किती जुना असेल, रिझल्ट तुम्हाला मी डे 1 पासून देतो. फरक 1 दिवसापासूनच सुरुवात पडेल, होऊ शकतो, पण मुळापासून बरं करायला आम्हाला वेळ त्याच्या क्रॉनिसिटीनुसार वेळ लागेल. हा, तर माझी USP अजून अशी पण आहे की जेवढा जुना आजार तेवढा थोडा वेळ लागेल. पण माझ्याकडे तर रिसेंटली नाशिकमध्ये सध्या डेंग्यूची साथ चालू आहे. बरोबर, ठीक आहे. माझ्याकडे डेंग्यू हा आजार घरच्या घरी मी बरा करतो, 24 तासात त्याचा मी तापही बरा करून देतो. काय सांगता? Yes, अशी उदाहरणं पण आहेत म्हणजे माझ्या. मी तुम्हाला आता त्या गोष्टीकडे येणार होतो की असे कोणते आजार आहेत की जे होमिओपॅथीमध्ये जे लवकर बरे होतात. म्हणजे जसं आता बाकीच्या आजारांना ठीक आहे, त्या टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण ते मुळापासून हे केले जातात, बरे केले जातात. सो त्याच आजारांविषयी मी बोलणार होतो की असे कोणते आजार आहेत की जे होमिओपॅथीने लवकर बरे होऊ शकतात तुमच्याकडे. जसं डेंग्यूची साथ चालू आहे हो, सध्या, बरोबर. आता कुठलाही ताप असेल तो सुद्धा होमिओपॅथीने बरा होतो. पण ताप बरा व्हायला आमच्याकडे काय 8-15 दिवस लागत नाही, विदिन 24 आवर्स सुद्धा. कारण आता मला 20 वर्षाची प्रॅक्टिसचा अनुभव आहे आणि या 20 वर्षांमध्ये माझ्याकडे असंख्य फॅमिलीज जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांना सर्दी, ताप, खोकला किंवा कुठलाही आजार झाला तरी ते होमिओपॅथी घेतात. इव्हन किडनी स्टोन असेल, म्हणजे किडनी स्टोनचा जो त्रास तर भयानक असतो, पोटदुखी सर, वगैरे एक तर तो असेल. सहन तो ज्याला होतो ना त्यालाच ते त्याचं दुःख माहितीये की काय वेदना होतात त्याच्यामध्ये. तर आमच्याकडे पोटदुखी असेल अचानक झालेली कारणांमुळे, तर ती सुद्धा पोटदुखी आपल्या ट्रीटमेंटने बरी होऊ शकते. पुन्हा तेच म्हणतो की अक्यूट डिसीजेस सुद्धा होमिओपॅथीने बरे होतात, त्याला खूप वेळ लागत नाही. हो, अजिबात नाही लागत. त्याच्यामुळे तुम्ही कुठला डिसीज घेऊन येतात आमच्याकडे, किती वर्षांचा जुना आहे, त्याच्यावरती दिवसांचा ते तुम्ही ठरवता की हा. आता ट्रीटमेंट कशी करायची आहे. कालावधी तो डिपेंड करतो. सर, आता मला तो जो एक भाग आहे की असे काही आजार आहेत की जे आपल्याला वाटतं की कदाचित आता त्या आजारांमुळे काय होतं की लोकांना रेग्युलर गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल ब्लड प्रेशर, की ब्लड प्रेशरच्या रुग्णांचं असं असतं की रेग्युलर ठरलेल्या वेळेस ती गोळी घेतली नाही तर मग त्यांना त्रास होतो वगैरे. सो रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर याच्यामध्ये होमिओपॅथी आपल्याला कशी मदत करू शकते? म्हणजे ते रिकव्हर होतं का? आणि दुसरी गोष्ट की त्यांना नंतर ह्या गोळ्या घेण्याची गरज पडू शकत नाही का, ज्या मेडिकलवर? सो अशी बरीच लोक आमच्याकडे ट्रीटमेंटला येतात यासाठी सुद्धा. याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतात. लाईफस्टाईल डिसऑर्डर, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर. तो ह्या आजारासाठी मॉडर्न पॅथीमध्ये कंटिन्युएशनमध्ये ट्रीटमेंटची गरज असते. ते आयुष्यभर त्या गोळ्या घेतात. दर 2 महिन्याला काही रक्तलेबी चेक करायला लागते किंवा त्यांचा फॉलोअप चालू असतो. अशी पेशंट आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला आधी सांगतात की सर, आम्ही वैतागलोय, आमची ही ट्रीटमेंट आयुष्यभर चालू राहणार आहे, तर होमिओपॅथी घेऊन आम्हाला ह्या आजाराची मुक्तता मिळेल का? बरोबर. त्याचं उत्तर मी नक्कीच हो म्हणेल. कारण आमच्याकडे अशी रुग्ण भरपूर येतात जे हे सगळं घेऊन येतात, फाईल्स घेऊन येतात आणि वैतागलेली असतात. तर आम्ही सुरुवातीला जेव्हा ती लोक येतात आमच्याकडे ट्रीटमेंटला, तेव्हा आम्ही त्यांची जी मॉडर्न पॅथीची ट्रीटमेंट आहे ती आम्ही थांबवत नाही. ते थांबवत नाही. ते चालू असताना आम्ही होमिओपॅथी ऍड ऑन करतो. कारण होमिओपॅथी औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. हर्बल बेस्ड मेडिसिन असल्यामुळे तुम्ही त्या औषधांसोबत जसं भाजी पोळी खाता तशी आमची औषधं आहेत, पण आम्ही ती औषधं ऍड ऑन करतो. अच्छा, ऍड ऑन केल्यानंतर खरं तर आम्ही त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती आधी माहिती करून घेतो आणि त्यानुसार लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करतो. उदाहरणार्थ, समजा कोणी रात्री उशिरा झोपत असेल तर लवकर झोप, लवकर उठ, सकाळी उठून व्यायाम कर, योगा कर, प्राणायाम कर, मेडिटेशन कर. होमिओपॅथी औषधाने हे आजार तर मुळापासून बरं करायला मदत करतातच, प्लस त्यांचं लाईफस्टाईल जर आपण थोडं मॉडिफिकेशन केलं, आजार सुद्धा बरा करायला पेशंट कडून सुद्धा आपल्याला काही कॉन्ट्रीब्युशन मिळेल. बरोबर, लवकर बरा होऊ शकतो. कारण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं मॉडर्न पॅथी किंवा जी काही तुमची औषधं चालू आहे जी तुम्हाला ती आयुष्यभर घ्यायला लावतायत, तशी औषधं आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर तुम्हाला आयुष्यभर घ्यायला लागत नाही. सो तुमचं एकदा लाईफस्टाईल थोडी आम्ही मॉडिफिकेशन केली, तुमच्या मूळ कारणावर आम्ही उपचार केले, तुमचा बीपी हळूहळू जसा कंट्रोल होत गेला तसं तुमचे मॉडर्न पॅथीचे डॉक्टर तुमच्या ज्या काही औषधं चालू आहेत त्या गोळ्या हळूहळू कमी करतात. तसंच डायबिटीसचं पण आहे. तुमची शुगर आमच्या औषधाने जशी जशी ती नॉर्मल होत जाते तसं तसं तुमच्या ऑलरेडी चालू असलेली जी काही शुगरची ट्रीटमेंट आहे ते तुमचे डॉक्टरच हळूहळू कमी करतात. आणि एक वेळ अशी येते, माझे बरेच पेशंट्स असे आहेत की त्यांच्या ह्या ट्रीटमेंट्स त्यांच्या डॉक्टरने बंद केल्या आणि ते पूर्णपणे होमिओपॅथीला शिफ्ट झालेत. आणि काही दिवस, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, काही दिवस आम्ही होमिओपॅथी देऊन त्यांना आम्ही हे पण सांगितलं की आता तुमचा आजार कंट्रोल झालेला आहे, तुम्ही तुमचं हे जे लाईफस्टाईल मॉडिफाईड केलेलं आहे ॲज इट इज कंटिन्यू ठेवा, तुम्हाला आता होमिओपॅथीची सुद्धा गरज नाही. अरे बाप, येस, आम्ही आमची ट्रीटमेंट सुद्धा बंद करतो.
सर आता हे डायबिटीसच्या बाबतीत सुद्धा हे वर्क करतं, जसं आता तुम्ही म्हणालात. सो आता कसं असतं की जसं जसं एज होईल की आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील, सो त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो आणि ते म्हणतो ना आपण की कित्येक जणांची गुडघ्याचे ऑपरेशन्स वगैरे सुद्धा होतात की ते नवीन बसवलं जातं वगैरे. सो ज्यावेळेस तुमचं एक ठराविक एज होतं आणि तुम्हाला माहिती आहे की आता मला इन फ्युचर गुडघ्यांचा त्रास होऊ शकतो, सो आपण जर अशा वेळेस समजा आम्ही तुमच्याकडे आलो आणि सांगितलं की सर आता माझं एज तर एवढं एवढं झालेलं आहे आणि मी बघतोय की असा असा त्रास होतोय काही लोकांना, सो मला असं वाटतं की मला तो त्रास होऊ नये, सो त्यासाठी पण ट्रीटमेंट करू शकतो आपण की इन फ्युचर की गुडघेदुखी वगैरे प्रिव्हेन्शनसाठी म्हणतात. प्रिव्हेन्शनसाठी. सो प्रिव्हेन्शनसाठी मी तुम्हाला ट्रीटमेंट ॲडवाइस नाही करणार. प्रिव्हेन्शनसाठी तुम्हाला सगळ्यांना मी ॲडवाइस करेल की तुम्ही योग करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा, एक्झरसाइज करा. ठीक आहे. सो तुम्ही याच्यानीच तुमचं हे सगळं प्रिव्हेंट करू शकता. अननेसेसरली कुठलीही औषधं घेऊन प्रिव्हेंट करण्यापेक्षा नॅचरल वेने तुम्ही प्रिव्हेंट करा. बरोबर, हे अगदी छान आहे की म्हणजे गोळी घ्यायची गरजच का पडो, असं सरांचं म्हणणं आहे. सर आता म्हणजे इथपर्यंत आपण बोललो, आता मला हे सांगा की होमिओपॅथी बद्दल खूप लोकांचे गैरसमज असतात. जसं की मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक गैरसमज सांगितला की बाबा टाइम कन्झ्युम करते आणि त्याला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे कदाचित काही लोक म्हणतात की नाही आपल्याला सध्या आत्ता दुखतंय तर आत्ता आपल्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे, सो त्यामुळे ते मेडिसिन्सकडे वळतात वेगळे. सो असे कोणते गैरसमज आहेत होमिओपॅथी विषयी जे तुमच्या पण कानावर येतात आणि मग तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन कसं द्याल? सो पहिला गैरसमज नेहमी आम्हाला प्रश्न विचारला जातो होमिओपॅथीमध्ये, तर पहिला असतो की याचे साईड इफेक्ट काय आहे. हा, कारण कुठल्याही गोळ्या घेताना साईड इफेक्ट म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की डोक्यावरची गोळी घ्या तर तुमची किडनी खराब होऊ शकते, ते लिहिलेलं असतं तिथे, किंवा इट कॅन डॅमेज युअर किडनी. तर हे करेक्ट. आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला हे नक्कीच आवडेल की मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि माझ्याकडे जे नाशिकमधले नामवंत मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आहेत, तुम्ही कुठली स्पेशालिटी सांगा त्या प्रत्येक स्पेशालिटीचा एक तरी डॉक्टर माझ्याकडे त्याची पूर्ण फॅमिलीसाठी ट्रीटमेंट घेतो. क्या बात है. जस्ट बिकॉज ऑफ होमिओपॅथी मेडिसिन्स डझंट हॅव एनी साईड इफेक्ट्स. होमिओपॅथिक औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. माझ्याकडे लहानातला लहान बाळ जे ट्रीटमेंटला घेतलेलं आहे ते 10 दिवसांचं आहे. 10 दिवसांचं बाळ, आणि हायेस्ट वन जे आहे ज्याचं वय जास्त आहे ते 100+ इयर्स आहे. सो असे वय जे म्हटलं तुम्ही तर 10 दिवसाच्या किंवा 1 दिवसाच्या बाळापासून तर आपण तुमचं वय आहे तिथपर्यंत आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. होमिओपॅथीचं कुठलंही साईड इफेक्ट नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. दुसरा काही गैरसमज जे प्रॉपर आपल्याकडे लोक घेऊन येतात ते म्हणतात की सर आम्ही ऐकलंय की होमिओपॅथी आधी आजार वाढवतं आणि मग कमी करतं. सो तसं पण नाही आहे. माझ्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याकडे आतापर्यंत 3 लाखांहून जास्त लोक येऊन ट्रीटमेंट घेऊन गेलीत, बरं झालेली आहेत. त्या 3 लाखांच्या रुग्णांना सुद्धा मी औषध दिलं आणि त्यांचा आजार आधी वाढला आणि मग कमी झाला असं एकदा पण झालेलं नाही. त्यामुळे असा गैरसमजच आहे. तुम्ही काही त्याचं जास्त टेन्शन किंवा त्याच्याबद्दल काळजी करू नका. बरेच लोकांना असा गैरसमज आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही सगळ्या आजारांवर असते. कुठलाही आजार आम्ही होमिओपॅथीने बराच करतो किंवा बरा करत असा पेशंटचा अट्टास असतो. पण नागरिकांना नक्कीच हे सांगायला आवडेल की बघा, कुठलीही पॅथी परिपूर्ण नाही आहे आणि जर पॅथी परिपूर्ण एखादी राहिली असती तर दुसऱ्या पॅथींचा जन्म झाला नसता. सो होमिओपॅथी पण तसंच आहे की होमिओपॅथी सुद्धा परिपूर्ण शास्त्र नाही आहे. कारण होमिओपॅथी कुठलाही आजार कायमचा किंवा सगळेच आजार बरे करतात असा नाही आहे. किंवा बरेच लोक असं म्हणतात की होमिओपॅथीच्या औषधाने सर्जरी टाळते किंवा मला तो पुढच्या ह्याच्यात माझ्या ह्याच्यात प्रश्न होताच की आपण सर्जरी टाळू शकतो का? तर नक्कीच आपण काही सर्जिकल डिसीजेस टाळू शकतो. म्हणजे उदाहरण मी किडनी स्टोनचं सांगितलं तर होमिओपॅथिक औषधाने किडनी स्टोन तर आहे ते निघतातच. 8-12 mm चे पण इव्हन 14 mm चे स्टोन निघालेले आहेत. किडनी स्टोन तर निघतातच, पण किडनी स्टोनची ही जी प्रवृत्ती आहे पुन्हा पुन्हा स्टोन होण्याची, ही सुद्धा होमिओपॅथीने बरी केली जाते. पण किडनी स्टोनचं आपण नक्कीच ऑपरेशन टाळून होमिओपॅथीने बरं करू शकतो. इव्हन मूळव्याध आहे, बिना ऑपरेशनचं सुद्धा आपण होमिओपॅथीने बरं करू शकतो. होतं कारण खूप जणांना पायल्सचा प्रॉब्लेम असतो. सो होमिओपॅथीमध्ये हिमोरॉइड्स किंवा फिशुरा हे सुद्धा आजार जो इट्स अ सर्जिकल बट होमिओपॅथी कॅन ट्रीट इट. सो होमिओपॅथीमध्ये पण असे आजार बरे होतात. पण असे काही आजार आहेत की ज्याला सर्जरीशिवाय पर्याय नाही. फॉर एक्झाम्पल फ्रॅक्चर असेल, हाड मोडलं असेल किंवा ऍक्सिडेंट झालेला असेल, आता यांना काही ऑप्शनच नाही की तुम्हाला शेवटी ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल. दुसरा मी डिसीज सांगेल सर्जिकल, तो म्हणजे हर्निया.
ओके, हर्निया. हर्नियाला पण ट्रीटमेंट नाहीये. म्हणजे लहान मुलांमध्ये असेल तर ते बरे केले जाऊ शकतात, पण मोठ्यांना असलेला हर्निया बरा होत नाही. तिसरा सर्जिकल डिसीज मी सांगेल मोतीबिंदू, कॅटरॅक्ट. तो तर ह्याच्यानुसार Correct. नैसर्गिकरित्याच होतो. करेक्ट. सो ती लेन्स जशी ॲज पर द एज तुम्हाला चेंज करावी लागेल. पण पुरुषांमध्ये आढळणारा आजार एक अजून आहे जो प्रोस्टेटोमेगाली, जी प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते, ती सुद्धा होमिओपॅथीच्या सहाय्याने आपल्याला कमी करता येते. सो देर आर फ्यू डिसीजेस अपवाद आहेत की Correct. जे होऊ शकत नाहीत, पण बाकीचे जनरली जवळपास सगळे डिसीजेस आहेत की जे कव्हर होऊ शकतात. Correct. सर, ते एक विचारायचं होतं की जसं आता काही डिसीज कव्हर होऊ शकतात आणि काही डिसीजेस नाही कव्हर होऊ शकत, तर कव्हर होऊ न शकणाऱ्या डिसीजेसचं प्रमाण फारच अत्यल्प आहे. म्हणजे अगदी ज्या आपण टाळूच शकत नाहीत अशा, म्हणजे आता हातच फ्रॅक्चर झाला तर तिथे ते सुद्धा काही करू शकत नाही. शेवटी तुम्हाला ट्रीटमेंट ती घ्यावीच लागेल फ्रॅक्चरची. Correct. तर आजकाल लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा लोकांची जी एकंदरीत आजकालची जी राहण्याची पद्धत, त्यांचं ते ऑफिसमध्ये काम वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे की वंध्यत्वाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. वंध्यत्व म्हणजे ते दोघांमध्ये आलं, म्हणजे पुरुषाचं असेल किंवा स्त्रीमध्ये असेल. सो ह्या गोष्टीवरती होमिओपॅथी वर्क करते का? हो, मी मगा म्हटल्याप्रमाणे की होमिओपॅथी आधी हिस्ट्रीनुसार त्या रूट कॉज पर्यंत पोहोचतो. मग वंध्यत्व असणारी बरीच कारणं आहेत. पुरुषांमध्ये पण असू शकतात, ते स्त्रियांमध्ये पण असू शकतात. त्यांची लाईफस्टाईल पण बघितली जाऊ शकते. आजकाल हाय सिव्हिलायझेशनमुळे बऱ्याच लोकांचं आपल्या व्यायामाकडे लक्ष नाही आहे, बऱ्याच लोकांचं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आहे. बरोबर. आणि बऱ्याच लोकांना ॲडिक्शन्स आहेत, बॅड हॅबिट्स, जसं इवन स्मोकिंग आणि अल्कोहोल याचा इंटेक सुद्धा आता मेल सोबत फिमेल्समध्ये पण खूप जास्त वाढला. वाढत. करेक्ट. आणि याचा परिणाम समहाऊ या वंध्यत्वावर पण आलेला आहे. म्हणून होमिओपॅथीचं कसं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून रूट कॉजला जर आपण ट्रीटमेंट दिली तर आपण हा आजार मुळापासून सुद्धा बरा करू शकतो. इव्हन आमच्याकडे इन्फर्टिलिटीला पण ट्रीटमेंट आहेत आणि काही कपल्सला छान आमच्याकडे आमच्या ट्रीटमेंटने त्यांना छान बाळंत झालेली आहे. क्या बात आहे. मी सक्सेस स्टोरीकडे येणारच होतो तर तुम्ही स्वतःहूनच ते मेन्शन केलं. सो ह्या गोष्टी सुद्धा होतात की इन्फर्टिलिटी सुद्धा होमिओपॅथीद्वारे बरी केली जाऊ शकते. मे बी थोडासा तो टायमिंग, जसं तुम्ही म्हटलात की आता ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना व्ह्युअर्सलाही कळलेलं आहे की आजार किती जुना आहे याच्यावरती ठरतं की त्याची ट्रीटमेंट किती दिवस चालेल. पण हे मात्र तितकंच नक्की आहे, जे सरांनी एक्सप्लेन केलं, की तो जो आजार होतो तो परत बळावणार नाही, तो मुळापासूनच नष्ट केला जाईल, हे होमिओपॅथी बघते. सो सर, आता ही जी होमिओपॅथी आहे, तर असं वाटतं की इन फ्युचरमध्ये कदाचित ती ॲलोपॅथीला रिप्लेस करू शकेल, असं काही चान्सेस वाटतात? मी याचं उत्तर हो पण देऊ शकतो आणि नाही पण देऊ शकतो. हो याच्यासाठी की आम्ही बरेच आजार होमिओपॅथीने बरे करू शकतो, आणि नाही यासाठी आम्ही सगळेच आजार बरे नाही करू शकत. जसं मी म्हटलं की काही सर्जिकल डिसीजेस आहेत, इमर्जन्सी ऍक्सिडेंट्स आहेत, हार्ट अटॅक्स आलेले आहेत, किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे, ज्याला स्ट्रोक म्हणतो. पण असे काही इमर्जन्सी डिसीज आहेत जिथे तुम्हाला ॲलोपॅथी घ्यावीच लागणार आहे, तो त्याला रिप्लेसमेंट नसू शकते. पण ॲलोपॅथीचे भरपूर आजार जे ॲलोपॅथीने सुद्धा कायमस्वरूपी बरे करू शकते ते आम्ही करतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सर ॲलर्जी आहे. ॲलर्जी बघा, लोकांना धुळीची असू शकते, स्ट्रॉंग वासाची असू शकते, वातावरण बदलाची असू शकते, किंवा अशा बऱ्याच काही ॲलर्जीज आहेत की जे फक्त त्या ट्रीटमेंटने तात्पुरती ॲलर्जी बरी होते. बट आमच्याकडे ती ॲलर्जी मुळापासून बरी होते. म्हणजे आता आमची USP अशीच आहे, आम्ही एकतर होमिओपॅथीचा आम्ही कुठलाही पथ्य सांगत नाही, दुसरी गोष्ट आमच्या औषधाचे साईड इफेक्ट नाही, तिसरी गोष्ट ज्या ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे त्या त्या गोष्टींना एक्सपोज करून, म्हणजे समजा सपोज एखाद्या लहान मुलाने थंड खाल्लं, त्याचा घसा दुखत असेल तर आम्ही थंड खायनं बंद नाही करायला लागतो. अच्छा, आम्ही होमिओपॅथी देऊन त्यांना थंड खायला लावतो आणि बघ आता घसा दुखतोय. ती इम्युनिटी त्यांच्यामध्ये बिल्ड केली जाते, जसं तुम्ही आधी सांगितलं. आणि सगळं तुम्ही काय काय बंद करणार? ठीक आहे, तुम्ही सगळं काही बंद करून सुद्धा तुम्ही हे आजार बरे नाही करू शकत. बरोबर. जर हे सगळे खाऊन तुमचे आजार बरे झाले पाहिजे तर याला आपण म्हणू शकतो की मी मुळापासून आपण त्याला बरं केलेलं आहे. सर, आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आता डिसिजन घ्यायचा असतो माणसाला की आता हे झालंय आपल्याला, तर आता मी ॲलोपॅथीकडे जाऊ की होमिओपॅथीकडे जाऊ, तर अशा पेशंट्सला तुम्ही काय सांगाल? तर कुठल्या गोष्टींकडे तुम्ही लगेच तुम्ही ॲलोपॅथी पकडली पाहिजे आणि कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही होमिओपॅथीकडे जा, विश्वासाने मी सांगतो की हे डिसिजन कसा घ्यावा, लोकांना हे सोपं कसं जाईल की नाही आता चला ठीक आहे, मी इकडे ॲलोपॅथीकडे आणि आता मी होमिओपॅथीकडे जाणं गरजेचं आहे? सर, मी नागरिकांना हे नक्की सांगू इच्छितो की
तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना कुठल्याही आजारासाठी भेटू शकतात. आणि फक्त इमर्जन्सी जिथे लाईफला तुमच्या धोका आहे, जसं ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा हार्ट अटॅक आलेला बरोबर असेल, आहे. तर अशा वेळेस तुम्ही मॉडर्न पॅथिककडे जा. पण तुम्हाला कुठलाही आजार झाला असेल तर तुम्ही आधी होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला घ्या. होमिओपॅथीने तुमचे आजार बरे हे नक्कीच होऊ शकतात. त्या तुमच्या आजाराचं स्वरूप, त्याची क्रॉनिसिटी यावर ते सगळं डिपेंड्स असणार आहे. मी थोडक्यात सांगेल की लहान मुलांचे जे काही आजार असतात त्यांची इम्युनिटी कमी असते, वारंवार टॉन्सिलायटिस होते, बरोबर आहे. किंवा मग अंथरुणात लघवी वगैरे होते. काही मुला मुलींचे आहेत ना सर, मुलींचे विशेषतः आम्ही बघितलेले आहे की त्यांचे आहेत ना बोन्स खूप दुखतात. मुलींचे थोडेसे 8-9 वर्षाचे मुली जे आहेत ते खेळताना वगैरे तर तक्रार करतात की मग त्यांना हे नाही कळत की नेमकं काय दुखतं, पण ते मला हे दुखतं बाबा असं एवढं सांगतो. सो दॅट इज कॉल्ड ग्रोईंग पेन. म्हणजे मसल पेन्स असतात, क्रॅम्प्स येतात त्यांना हो. पोटऱ्यांमध्ये. सो ग्रोईंग पेन्स असतात, तर त्यांचं आहार किंवा त्यांचं पाणी पिण्याचं स्वरूप चांगलं नसेल, किंवा मग ते ग्रो होत असताना बोनची वाढ होत असते आणि बोन सोबत ते मसल पण स्ट्रेच आउट होत असतात, त्याच्यामुळे ते सुद्धा होमिओपॅथीने बरे होतात. इव्हन स्त्रियांचे विविध आजार, हार्मोनल इम्बॅलन्स, इव्हन थायरॉइडचे विकार, तुमचे पोटाचे विकार, ऍसिडिटी असेल, IBS असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, असे विविध आजार आपण होमिओपॅथीने बरी करू शकतो. किंवा बऱ्याच महिलांचे मला वाटतं पिरियड संबंधी सुद्धा तक्रारी असतात की प्रचंड पेन होतो वगैरे, हे सुद्धा होमिओपॅथीमध्ये. येस, माझ्याकडे तर रिसेंटली सक्सेस स्टोरी अशी आहे. मुलगी माझ्याकडे 22 वर्षाची आहे ती, आणि तिला पिरियड सुरू झाल्यापासून पिरियडच्या दिवसांमध्ये ती 4 दिवस पूर्ण झोपी नसायची. बापरे. म्हणजे मी औषध सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यात जेव्हा तिला पिरियड आले तर त्या दिवसापासून तिचं एकदा पण पोट दुखलेलं नाही. सो इट इज माय सक्सेस स्टोरी. सो असे बरेच आहेत जे आजार आपण होमिओपॅथीने समूळ उच्चाटन करू शकतो. याच्यात मणक्यांचे विकार झाले, संधिवात झाला, किंवा अजून सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील, किंवा मग तुमच्या स्किनचे डिसीजेस असतील, सोरियासिस, एक्झिमा, सोरियासिस सुद्धा होऊ शकतो. 100% होत असतं. क्या बात आहे. खूप आम्ही असे पेशंट्स बघितलेत की ज्यांचा वर्षानुवर्ष तो चालूच राहतो आणि तो ते जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ते डॉक्टर्स बदलत राहतात पण त्यांचा तो बरा नाही होत. सो त्यांनी जर होमिओपॅथीकडे वळलात तर तुम्हाला त्याच्यातनं खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. सर, तुम्ही इतकी महत्वाची माहिती दिलीत आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला, जे आपल्याला बघतायत किंवा जे आपल्याला फक्त ऐकतायत. सो खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्याकडे आलात. सो हे होते आपल्याकडे आपले गेस्ट म्हणून आलेले डॉक्टर योगेश भोंगडे सर, जे गोल्ड मेडलिस्ट आहेत होमिओपॅथीमध्ये, आणि जे व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मधल्या आपल्या शो मध्ये हार्टबीट ऑफ हिलिंग मध्ये आले. त्यांनी आपल्याला खूप चांगला गायडन्स दिला, खूप चांगली माहिती दिली, जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाढ करू शकते, त्याच्यातली पॉझिटिव्हिटी वाढवू शकते. सो त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद सर. खूप खूप मनापासून धन्यवाद. लवकरच आपण भेटूयात परत नवीन विषय घेऊन, नवीन डॉक्टर सोबत, नवीन व्यक्ती सोबत, आणि आपल्या समस्यांचं जे समाधान आहे ते त्यांच्याकडनं करून घेऊया. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.